नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रोफेसर ओमराजे निंबाळकर। आज आपण अशा काही कपल्सकडे आलेलो आहोत की जे अकोल्यावरून बिलॉंग करतात, पाटील फॅमिली आहे की त्यांनी आपला स्वामिनी बिझनेस कन्सेप्ट हा काही महिन्या अगोदर स्टार्ट केलेला आहे आपल्या सोबत। आणि आपण त्यांच्याकडे आज प्रत्यक्ष मुलाखत जाणून घेणार त्यांची की स्वामिनी मध्ये तुम्ही बिझनेस निवडल्यानंतर तुमचा काय अनुभव बोलतो, तुमचं काय अर्निंग झालेले, कोणत्या रँकला पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तिमत्वांना आपला हा कन्सेप्ट तुमच्या माध्यमातून रेफर केलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्या व्यक्तीविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहे। कारण की कसं असते, प्रत्येकाच व्यक्ती प्रत्येकाजवळ पोहोचू शकत नाही। माझा एक दृष्टिकोन मानस असा असणार आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून, या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक जेवढी इथे ऐकत असतील, बघत असतील, तर सर्वांना कळावं की आपल्या या स्वामिनी मोरिया ग्रुपमध्ये खरोखर कोणकोणते व्यक्तिमत्व काम करतात, आपण सुद्धा आपल्याला ओळखले पाहिजे। यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे। तर चला तर मित्रांनो, आपण ओळखूया आपल्या आजच्या प्रमुख अतिथीकडे आणि आपल्या जाबाज व्यक्तिमत्वाकडे, कपल्सकडे, त्या फॅमिलीकडे, त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या। तर नमस्कार। नमस्कार सर, नमस्कार। तर पाटील फॅमिली, आपला मला परिचय जाणून घ्यायचा आहे की आपण आपला परिचय देणार, आपण कुठून, आपलं नाव, आपण कुठून बिलॉंग करता, त्याच्यानंतर आपण या कन्सेप्ट मध्ये येण्याच्या आधी काय करत होते, एक शॉर्ट मध्ये तेवढं, नंतर आपण पुढे अजून बोलूया। येस सर। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव भास्कर पाटील अकोल्यामधून बिलॉंग करतो आणि आम्ही हा सरांनी जो स्वामिनी कन्सेप्ट आम्हाला सांगितला, हा एकदम उत्कृष्ट असा बिझनेस आहे आणि याच्यामध्ये आपला भरपूरसा फायदा होत आहे आणि स्वतःमध्ये बदल जास्त होत आहे। याच्यामध्ये आपल्याला बरेचसं शिकून मिळतं या स्वामिनी बिझनेसमध्ये। तर मी इथे सर आपल्याला काही क्वेश्चन विचारतील, मी त्यांना मी आन्सर देतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळलं की स्वामिनी बिझनेस कशा प्रकारे आपण इथे रेफरन्स करू शकतो। ओके सर, व्हेरी गुड सर, बेस्ट। बघा मित्रांनो, सरांनी शॉर्टली आपल्याला एका वाक्यामध्ये वाक्य बोललेले की इथे आल्याच्या नंतर बिझनेस तर बेटर बेस्ट आहे, त्याच्यानंतर इथे स्किल इम्प्रूव्हमेंट होऊ लागलेली आहे। म्हणजे जे स्वतःमध्ये कौशल्य आहे, तर स्वतःच्या कौशल्यामध्ये आत्मवृत्ती आणि आत्मगुण संपन्न होत आहे, म्हणजे मोठं बनत आहे। हे सरांकडून छान वाटलं सर, बेस्ट तुमचा जो क्वेश्चन ऐकून। तसेच तुम्ही दोघेही पती पत्नी बिझनेसला करत आहेत, तर सर या मागचा आपला काय उद्देश आहे आणि काय कारण आहे की आपण दोघेही जणांनी कपल्स म्हणून निर्णय घेतलेला आहे, काम करू लागले? तर कारण की बरेचसे व्यक्तिमत्व कपल्सनं बिझनेस करा बोललो तर थोडक्यात मागे पुढे करत असतात, हाऊसवाईफ महिला असतात, त्यांच्या घरीच असतात त्या, पण घरी काम करा बोललो तर करत नाही। तर तुम्ही दोघांनी निर्णय, तर मॅडम कडून मी जाणून घेणार, मॅडम आपल्याला जे तुम्ही कपल्सनं बिझनेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर खरोखर तुम्ही कपल्सनं बिझनेस करू लागले स्वामिनी, तर काय अनुभव बोलतो तुमचा आणि काय तुम्हाला याच्यामधून फिलिंग निर्माण झालेलं आहे, कशामुळे तुमचं अर्निंग होत आहे? एकदम बढ़िया अर्निंग होत आहे आणि जे की म्हणजे आता अर्निंग करता करता सर्वांना की सांगू इच्छितो किंवा अर्निंग दोघांना जर सोबत केला तर अजून भर पडतो आणि भर पडता पडता, कारण की एक जणांचा बिझनेस नाही, एक जण कसा की साथ देऊ शकत नाही, एक जणांचा साथ कसा की वेगळं वाटतंय, म्हणून दोघं जण सोबत सोबत बिझनेस करतो आणि हॅप्पी आहे। आणि बिझनेस कन्सेप्ट असा आहे हा की सर्वांनी करावा असं मी सांगू इच्छितो की नाही, दोघांनी सोबतच बिझनेस करावा। व्हेरी गुड, बहुत बढिया, खूप खूप छान। मॅडमनी पण आपल्याला खूप छान संदेश दिलेला आहे की कपल्सने जर बिझनेस केला तर बिझनेस मध्ये वाढ होते आणि इन्कम मध्ये सुद्धा आपल्या अचिव्हमेंट होते आपली। तर नक्कीच मॅडम, बघा मित्रांनो, हे जे पाटील फॅमिली आपल्यासोबत आहेत, हे तर भीमराव पाटील सर आणि ते केवळा पाटील मॅडम, दोघेही अकोल्यामध्ये, यांचं प्रॉपरली जर गाव बघितलं, ऍड्रेस बघितला, तर शिवनी मधून बिलॉंग करतात। तर मित्रांनो, एवढंच सांगेल तुम्हाला, दोन्ही व्यक्तिमत्वाने जे काम हाती घेतलेले आहे, तर अगदी पहिल्या दिवसापासून ते ऍक्टिव्हली आहेत। तसेच मॅडम आणि सरांनी सांगितलेलं आहे की ट्रेनिंग मीटिंग खूप गरजेची आहे। तर मी तुम्हाला असं जाणून घेणार आहे, तुमचं आतापर्यंत इन्कम किती झाले याच्यामधून, या स्वामिनी बिझनेस कन्सेप्ट मधून कधीपासून किती महिने झाले आणि काय इन्कम झालेलं तुमचं? सर या स्वामिनी कन्सेप्ट मध्ये मला आजपर्यंत मिनिमम एक मार्चच्या महिन्यात सांगतो मी, माझा ऑगस्ट महिन्याचा इन्कम आहे 15,500 रुपये, जे की मी इतर कंपन्यांमध्ये सुद्धा काम करून एवढी इन्कम आजपर्यंत घेतलेली नाही। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की स्वामिनी कन्सेप्ट हा एकदम बढिया कन्सेप्ट आहे की जो आपल्याला डे टू डे पेमेंट देतो आणि आपल्या जे गरजा आहेत, जे आपले विजन आहेत, की जसं की आपल्याला एक बंगला हवा आहे, गाडी हवी आहे, पैसा हवा आहे आणि आपले छानसं आपलं शिक्षण, एज्युकेशन झालं पाहिजे, आणि हे सगळं काही मिळणार आहे फक्त आपल्या स्वामिनी बिझनेसमधून। तर मी हे पण तुम्हाला सांगतो
की खरोखर आज मला ऑगस्टमध्ये 15,500 आणि माझं जर मी जॉईन झालो तेव्हापासून जर माझं इन्कम विचारसाल तर मिनिमम 45,500 रुपयापर्यंत मी पोहोचलेला आहे. अभिनंदन सर, खूप खूप अभिनंदन सर. सर तुम्हीच प्रश्न मांडला, तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही सांगितले आपले गाडीचं स्वप्न असते, घराचं स्वप्न Yes, असते, yes, sir, yes. बँक बॅलन्स असते. सर हे जे तुम्ही तुमच्या ओठामधून शब्द आले तर मला याविषयी जाणून घ्यायचंय. तुम्ही पण आता सध्या करंटली जॉब करता ना, येस सर, येस आणि त्याच्यासोबत पार्ट टाइम स्वामिनी करता. येस सर. तर तुम्हाला स्वामिनी मधूनच पूर्ण होतात हा तुमच्या आत्मविश्वास कॉन्फिडन्स का बोलतो? बाकी पण तुम्ही जॉबला आहेत, म्हणजे Yes. मला तुमच्याकडून मेसेज असा द्यायचा आहे की तुम्ही बिझनेस मधूनच तुमची पूर्ण गरज होता आणि बाकी क्षेत्रामध्ये होत नाहीत. यामधलं काय डिफरन्स आहे बाकी क्लिअर होईल. स्वामीनी असा कन्सेप्ट आहे, स्वामीनी कन्सेप्ट असा आहे की रोज पे आउट देणारी कंपनी आहे, म्हणून त्याच्यामधूनच आम्हाला बिझनेस करून त्याच्यामधूनच कार किंवा बंगला हे सर्व त्याच्यामधूनच घ्यायची इच्छा आहे. कारण की दुसरे काम करून काही म्हणजे की आपली इच्छा पूर्ण होत नाही, गरजा पूर्ण होत नाहीत. त्याच्यामधून रोज देणारी पे आउट देणारी म्हणजे एकमेव कंपनी म्हणजे की स्वामीनी. नारी शक्ती खरोखरच ग्रेट आहे. आता सध्या पुरुषाच्या बरोबरीनं महिला सुद्धा काम करू लागल्या आहेत. गर्व आहे या बाबतीत, आता पुरुषापेक्षाही समोर गेले आहेत. तर मॅडम जे या स्टेजवरती बोलत आहेत सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो, तर हे सगळ्यात मोठं सक्सेस आहे. तुम्ही मॅडमच्या बोलण्यातून जाणून घेतला असेल. त्यांनी जे शब्द वापरलेले तर अगदी मनापासून वापरलेले शब्द आहेत. आता आपण पाटील सरांकडून जाणून घेऊया. पाटील सर, मी जे प्रश्न विचारलेले होते की म्हणजे तुम्ही इथून तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचे एक स्वप्न बघितलेले स्वामिनी मधून, त्याच्यानंतर तुम्ही जे करंटली काम करता तिथं इथं काय डिफरन्स आहे, इथूनच का असं वाटतं तुम्हाला माझे पूर्ण स्वप्न होणार? हा सर, मी आता आपल्याला सांगू इच्छितो की मी आज 37 वर्षाचाच आहे. तर माझं कसं झालंय, मी आजपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे जॉब वर्कला आहे, परंतु येथे माझं काही विजन झालेलं नाही कम्प्लीट. इथे फक्त आपल्याला लोकांचे ऐकावं लागतं, इथं लोकांचंच करावं लागतं. नाही केलं तर लोक आपल्याला काय काय प्रश्न विचारतील आणि काय काय त्रास देतील हे फक्त आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून मी आपला सांगून इच्छितो, सर्व दोस्त मित्रांना मी सांगून इच्छितो की स्वामिनी बिझनेस कन्सेप्ट हा असा आहे की मला आजपर्यंत जे काही माझ्या जॉबमध्ये मिळालं नाही आहे ते मला या स्वामिनीमधून मिळत आहे. आणि या स्वामिनीमध्ये मी भरपूरसं काय कमावलेलं आहे आणि याच्या समोरही आपल्याला स्वामिनी बिझनेस हा देणार आहे. जसे की आज मी पंजाबराव कृषी विद्यापीठमध्ये जॉब करत असताना एकदम माझं काहीही उद्धार झालेला नाही तिथे. आणि या स्वामिनी कन्सेप्टमध्ये मी इथं आल्यानंतर माझ्यामध्ये मी स्वतः आजमावलेला आहे की माझ्यावर खूप सारा बदल झालेला आहे. आणि आज मी कुठल्याही व्यक्तीला स्वामिनी बिझनेसचा प्लॅटफॉर्म सांगून इच्छितो की हे स्वामिनी बिझनेस आपल्याला एज्युकेशन आणि एज्युकेशन एवढं परफेक्टली एज्युकेशन देते की आपल्याला शाळेमध्ये पण हे शिकवल्या जात नाही. तर मित्रांनो, स्वामिनी कन्सेप्ट हा ऑनली झूम मीटिंग मध्येच आपल्याला बरंचसं काय मिळवून देते. आणि आज आम्ही शेगाव नगरीमध्ये जे आमचे सरांनी, निंबाळकर सरांनी, तसेच प्रोफेसर फाउंडर आपले सतीश सपकाळ सर यांनी एक मीटिंग अटेंड केली. आणि या मीटिंग आम्हाला या शेगावमध्ये एक एज्युकेशन दिला चाललेलं आहे. आणि एज्युकेशन एवढं परफेक्टली आहे, जर आपल्याला पण हे एज्युकेशन घ्यायचं असेल तर स्वामिनी बिझनेस कन्सेप्ट हा स्वीकारावा. याच्यामध्ये आपलं केव्हाही वेलकम आहे. आणि इथे सर्वांना सांगून इच्छितो की खरोखर तुम्ही या स्वामिनी बिझनेसमध्ये आल्यानंतर तुमच्या स्वतःवर पण काय बदल घडणार आहे, तुमचे व्हिजन कसे कम्प्लीट होणार आहेत आणि 100% या स्वामिनी बिझनेसमधून आपले व्हिजन कम्प्लीट होणार आहेत. आणि स्वामिनी बिझनेसच हा कम्प्लीट आपला व्हिजन कम्प्लीट करणार आहेत. कारण जे मी वर्क करतो आहे त्याच्यामध्ये खूप कमी सॅलरी होती आणि आज स्वामिनीमध्ये मी माझ्या सॅलरीपेक्षा 2 पट पैसे जास्त कमवत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला स्वामिनी बिझनेस आपल्याला आपले व्हिजन आणि आपल्या गरजा पूर्ण करू देऊ इच्छितो. नेक्स्ट सर. तर बघा, तर मित्रांनो, आपण सरांना आणि मॅडमला प्रश्न विचारलेला होता की मॅडम सर तुम्ही जे बोलले होते की इथून गरजा आणि स्वप्न पूर्ण होणार आहेत, तर मग का होतात म्हणून तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉब सराउंड व्यक्तिमत्व आहे. तर सरांनी आपल्या समोर काही स्पष्टता मांडलेली आहे की गव्हर्नमेंट पर्सन सर असलो जरी पण मला एक सॅलरी मिळणार, ती फिक्स सॅलरी मिळणार आहे.
तिथे कुठेही ग्रोथ होणारी नाहीये आणि त्याच्यामधून जे आहे तर ते दोन गरजाच पूर्ण होत नाही, तर स्वप्न दूर लांब राहिली. दोन्ही पाटील फॅमिलीने आपल्याला ते छान बेस्ट असा आन्सर दिलेला त्यावरती की बिझनेस करणं हा नितांत गरज आहे आणि त्यामधला हा राईट चॉईस राईट बिझनेस म्हणजे स्वामिनी बिझनेस आहे. त्यांनी हे पण आपल्याला क्ल्यू आयडिया दिलेल्या आहेत की स्वामिनीमध्ये डेलीचं इन्कम आहे आणि ग्रोथ फास्टेज आहे म्हणून. तर बेस्ट चांगलं वाटलं मला तुमच्या या प्रश्नावरती. तर मला एक तुम्हाला लास्टली शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तर कारण की तुम्ही दोघांचा मी वेळ घेत आहे. तर स्वामिनीमध्ये जर नवीन व्यक्तिमत्वांना आपण काय असतं ना की इथे करिअर आहे की नाही म्हणून, कारण की मार्केटमध्ये असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, बरेचसे क्षेत्र आहेत की ते वेगळ्या गुरफटलेल्या मार्गाने आपण आपापलं प्रत्येक जण जीवन जिंदगीसोबत झगडत आहे. पण स्वामिनीमध्ये आल्याच्या नंतर तुमचा काय अनुभव बोलतो आणि नवीन व्यक्तींना तुम्ही काय संदेश देणार, तर मी तुमच्या दोघांकडून सुद्धा एक जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, स्वामिनी बद्दल जो कन्सेप्ट आहे, सरांनी जो प्रश्न विचारलाय मला, मी सांगतोय तुम्हाला की यामध्ये आपले जर माझे तर विजन पूर्ण होतच आहे, परंतु मला माझ्यासारख्या काही गरीब व्यक्तींचे त्यांना पण आम्हाला इथे घडवायचं आहे. म्हणून इथे सर्वांनी स्वामिनी बिझनेस ऍक्सेप्ट करावा आणि तो याच्या पुढे आपल्याला आमच्या माध्यमातून आणि स्वामिनी कन्सेप्टच्या टीममधून हे आपल्याला माहीत होणार आहे आणि हे आपल्याला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर केव्हाही आपल्याला स्वामिनी बिझनेस कन्सेप्टची माहिती एनी टाइम राहते. ते सर्वांनी इथे हे करावी, ध्यानात घ्यावी आणि आपल्या जे विजन आहेत, जे स्वप्न आहेत ते पूर्ण करावे. थँक्यू सो मच. चला आपण आता इथं थांबूया. तर मित्रांनो एवढंच सांगेल तुम्हाला, लास्टला शेवटच्याला एकच डिसिजन देईल की मी हा व्हिडिओ तुमच्या समोर जो शेअर केलेला आहे किंवा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत आलेला आहे, ज्यांनी कुणी तुम्हाला शेअर केलेला व्हिडिओ, तर एकच मकसद उद्देश आहे की आपल्या सोबत सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व काम करत आहेत. गव्हर्नमेंट सर्वंट असतील, त्यानंतर हाऊसवाईफ महिला असतील, बिझनेसमॅन असतील आणि ज्यांनी कुणी डायरेक्ट सेलिंग मध्ये भरपूरशे वर्ष कष्ट मेहनत घेतली पण तिथून जसं पाहिजे तसं त्यांना पेमेंट मिळालेलं नाही, जशी पाहिजे तशी अचिव्हमेंट झालेली नाहीये, पुढे निराशा हाताला आलेली आहे. तर यासाठीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवतो की तुम्ही बिलकुल बिंदासली आपल्या स्वामिनी मोरया ग्रुप सोबत बिलकुल 101% काम करा. ज्या व्यक्तिमत्वातून तुम्हाला व्हिडिओ सेंड केला, ज्या व्यक्तिमत्वासोबत तुम्ही जुडलेले आहे, तो ग्रेटच आपलाही नाही, तुमचा ग्रेटच व्यक्तिमत्व आहे आणि खरोखर तुमचं चांगलं कल्याण होणार आहे. तुम्ही राईट चॉईस राईट बिझनेस निवडलेल्या सक्सेसच्या ट्रॅक वरती आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, आमच्या सोबत टिकून राहायचंय. जे सिनियर आपलाही नाही तुमचे, त्यांना तुम्हाला सोडायचं नाहीये. तुमची अचिव्हमेंट झाल्याशिवाय आपला स्वामिनी मोरयावर थांबणार नाहीये. आपण या फॅमिलीकडून एक नारा घेऊया आपल्या स्वामिनी कन्सेप्टचा आणि व्हिडिओ थांबूया. तर तुम्ही आपण सर्वजण स्वामिनीचा नारा घेऊया. जय स्वामिनी, जय जय स्वामिनी, जय स्वामिनी, जय जय स्वामिनी, घर घर स्वामिनी, घर घर स्वामिनी, घर घर स्वामिनी, घर घर स्वामिनी, जय जय स्वामिनी, जय स्वामिनी.